फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झालं तुमचं चहा नाश्ता वगैरे सकाळचं बोलते मी. आणि सगळ्यात पहिले तर शुभ सकाळ. आणि जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. भेटूया व्हिडिओच्या माध्यमातून. आणि मला वेळ होता म्हणून मी आता म्हटलं थोडंसं व्हिडिओ बनवावं. तर जस्ट एक विषय मी बोललेली होती की मी ना आता चांगल्या कमेंट्स करणाऱ्या लोकांवरती बोलायचं आहे मला. तर हा व्हिडिओ त्या संदर्भात आहे. व्हिडिओ त्या संदर्भात आहे. तर वाईट लोकांना तर आपण हमेशाच उत्तर देतो, पण जे चांगले लोक आहेत, आपल्याला जे चांगले सपोर्ट करतात, जे आपल्याला चांगल्या कमेंट्स करतात, चांगलं समजून घेतात, त्या लोकांसाठी सुद्धा बोलायला पाहिजे. आणि हो, मला पण वाटतं की त्यांच्यासाठी सुद्धा बोलायला पाहिजे. तर सगळ्यात पहिलं तर मनापासून धन्यवाद की तुम्ही मला माझे व्हिडिओ बघता, मला कमेंट्स करता, छान कमेंट्स करता, समजून घेता. आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत जी लोक माझ्यासोबत आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद. आणि ज्यांनी मला वाईट कमेंट्स केल्या ना त्यांचे पण धन्यवाद. कारण ना त्यांच्या त्या वाईट कमेंट्समुळे मी आता एवढी स्ट्रॉंग झाले की मला सवय झाली. म्हणतात ना माणसाला की माणूस मुळात तसा नसतो, त्याला काही माणसं तसे बनवतात. तसंच काहीसं झालंय की मी पहिलं मला जरी कोणी काय बोललं तर वाईट वाटायचं, रडायला यायचं. परंतु मी आता तशा गोष्टी करत नाहीये. व्हिडिओ बनवताना सुद्धा मी खूपदा इमोशनल व्हायची, रडायची. बरेच व्हिडिओ जुने तुम्ही बघितले नसतील तर तुम्हाला नवीन लोकांना बघा तुम्ही की मी सारखी इमोशनल असायची. पण आता मी तसं करत नाहीये. मी हसत स्माईल करतच व्हिडिओ बनवते. आणि बायचान्स कधी इमोशनल पण होते. पण मला तुम्हाला सांगायचंय, मनापासून धन्यवाद, आभार. आणि आता चांगल्या कमेंट्सवाल्यांबद्दल बोलू तर सगळ्यात पहिली कमेंट्स असते मंदार दादांची, बरे का. ते बऱ्याच म्हणजे मला असं वाटतं 2 वर्ष झाले त्यांना, ते माझ्यासोबत आहेत कंटिन्यू. व्हिडिओच्या माध्यमातून ते माझ्यासोबत असतात आणि त्यांची कमेंट्स खूप मनाला भावते माझ्या. आणि त्यांची कमेंट्स अशी असते की म्हणजे मी सांगू नाही शकत. ते एवढे छान पद्धतीनं कमेंट्स करतात की थोडीशी त्यांची अशी मजाक करण्याची स्टाईल आहे. आणि ते मजाक पद्धतीनं पण थोडीशी कमेंट्स करतात, पण ते इतक्या छान पद्धतीनं त्यांचं मत मांडतात ना कमेंटद्वारे. त्यांना काय वाटतं काय नाही. तर सगळ्यात पहिलं तर मंदार दादा, मनापासून धन्यवाद. कारण तुमची कमेंट्स मला खूप समाधान देते वाचल्यानंतर. आणि खूप भारी वाटतं तुमच्या कमेंट्स वाचून मला. आणि तुमच्या कमेंट्स ही स्पिन करण्यासारख्या असतात, म्हणून मी बरेचदा कमेंट्स स्पिन पण करत असते. आणि त्यांचा स्वभाव असा आहे की म्हणजे नाही का, एकदम फ्री माइंडचे आहेत ते, माझ्यासारखेच. बोलताना विचार नाही करणार की समोरचे लोक काय वेगळा अर्थ काढतील. नाही, जे मनात आलं ते मांडतात. आणि मला आवडतो त्यांचा स्वभाव की ते समजून घेतात. मेन मुद्दा म्हणजे ते समोरच्याला समजून घेतात आणि स्वतःचं मत मांडतात. दुसरा मुद्दा, त्यांचे कमेंट्स खूप भारी असतात. तुम्ही सुद्धा बघू शकता त्यांच्या कमेंट्स कशा असतात. हां, सध्या त्यांना वेळ नसतो म्हणून ते माझ्या लाईव्हला कंटिन्यू नसतात. पण सुरुवातीला जशी मी लाईव्ह स्टार्ट केली होती त्यावेळेला ते कंटिन्यू माझ्यासोबत लाईव्हवरती असायची. म्हणजे 1 तास 1.5 तास मी लाईव्ह घ्यायची तर ती 1-1.5 तास कंटिन्यू असायची. पण त्यांचा बिझनेस आहे आणि ती सध्या बिझी असतात म्हणून जास्त येत नाहीत. पण जेव्हा मी वेळ भेटतो तेव्हा ते नक्कीच येतात आणि खूप छान कमेंट्स करतात. मनापासून धन्यवाद मंदार दादा. दुसरी आहे माझी कपिलिका ताई, जिला ती पण सुरुवातीला खूप असायची माझ्यासोबत, पण सध्या ती नसते. पण व्हिडिओ बघत असते, व्हिडिओला कमेंट्स असते. तिला वेळ भेटेल तेव्हा ती येते. कारण की सगळ्यात पहिलं काम महत्त्वाचं, घर महत्त्वाचं, घरातली माणसं महत्त्वाची आणि त्याच्यानंतर बाकी आपल्या आवडी महत्त्वाच्या, बरोबर की नाही. कारण सगळं सोडून आपण आवडी जोपासत बसलो तर मग मागचे काय विचार करतील, बरोबर ना. आणि त्यामुळे ती मुलं, सासू वगैरे ही सगळं आहे. तिच्या मागे पण खूप जिम्मेदारी आहेत. तरी पण तेवढ्यातून ती माझ्यासाठी वेळ काढत असते. मला तिच्या पण कमेंट्स खूप भारी वाटतात. पॉझिटिव्ह कमेंट्स असतात. तिचं पण माझ्यासारखा स्वभाव आहे, फ्री माइंडने बोलते. ती कधीच माझ्यात दोष शोधत नाही. सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत तिनं माझ्यात कधीही दोष शोधलेला नाहीये. आणि कधीही म्हणजे मला आता तिच्यामुळे मला थोडंसं इमोशनल व्हायला लागले मी. पण खरं सांगते, तिनं माझ्यात कधीही दोष शोधला नाही, मला कधीही दोष दिला नाही. आणि तिने मला हमेशा समजून घेतलं. आणि माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये ती माझ्यासोबत असते. म्हणजे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी जे काही टाकलेलं असतं ना त्याच्यात ती सहमत असते.
आणि ती खूप समाधानकारक तिच्या कमेंट्स असतात आणि मला तिची कमेंट्स बघितली ना की मला असं वाटतं की माझी मोठी बहीण माझ्यासोबत पाठीला पाठ लावून उभा आहे. आणि असे समजून घेणारी माणसं असायला पाहिजेत आणि असे फ्री माइंडचे लोक जे माझ्यासारखे विचाराचे आहेत ते माझ्यासोबत अजून बी जोडलेले आहेत. आणि आशा करते की हे शेवटपर्यंत माझ्यासोबत जोडलेले असणारच आहेत, कारण जे आत्तापर्यंत आल्यात इथून पुढं सुद्धा येणारच आहेत. भलेही त्यांना जेव्हा वेळ भेटेल तेव्हा भेटेल, पण खरं आहे की हे लोक माझ्यासोबत आहेत. आणि ह्या चांगल्या लोकांवरती बोलायचं तर झालं तर माझी कपिलिका ताई. आणि पहिलं ती खूप जास्ती कोणाला रिप्लाय नाही द्यायची, पण आता जर माझ्या विरोधात एखादी कमेंट्स आलेली असेल ना तर ती पटकन तिथं उत्तर देते बरे का. तर माझी शेरनी बहीण कपिलिका ताई, मनापासून धन्यवाद की तुझी छान कमेंट्स असते आणि तू प्रत्येक वेळेला माझ्यासोबत असते. आणि ते तुझं कर्तव्य आहे, तू मला म्हणणार आहे याच्यामध्ये तरीसुद्धा, कारण की सख्या बहिणी सुद्धा एवढं समजून घेत नाही तेवढं तू घेते. आणि जर का एखादा व्यक्ती माझ्या लाईव्हवरचा एखादा व्यक्ती आमचा फॅमिली मेंबर आहे, जो चांगला मेंबर आहे, जो मला चांगल्या कमेंट्स करतो, चांगला सपोर्ट करतो, त्या व्यक्तीला ती जोडून ठेवण्याचा प्रयत्न करते. जर का एखादा व्यक्ती गेलेला असेल लाईव्हवरून आणि खूप दिवस तिला दिसला नाही बरं का, तिला खूप दिवस ती व्यक्ती दिसला नाही तर ती मला पहिलं विचारून घेते काही झाले का, आणि काही झालं असेल किंवा नसेल बी तर ती त्या व्यक्तीला जाऊन कमेंट्स करून त्याची चौकशी करते. आणि काही झालं बी असेल तर ते मिटवून त्या व्यक्तीला परत लाईव्हवरती घेऊन येते. तर ही आहे तिचा एक स्वभाव. जसे की मंदार दादा बिझी होते म्हणून खूप महिने आले नव्हते आणि तिने मला विचारलं तर मी तिला बोललेली की मला नाही माहिती, मला पण वाटतं, पण असं मी जर कमेंट केली तर त्यांना असं वाटेल काय ह्यांची जबरदस्ती आहे का. त्यावेळेला तिनं त्यांना जाऊन कमेंट्स केल्या होत्या, सगळी चौकशी केली आणि लाईव्हला येण्यासाठी रिक्वेस्ट केली. मग ते आले होते लाईव्हला. तर अशी आहे ही माझी मोठी बहीण कपिलिका ताई, जी फॅमिली मेंबर जर रागवून भांडण झालेलं असेल, काही झालेलं नसेल, काही कामात असेल तरी सुद्धा त्याची चौकशी करते आणि त्यांना वापस घेऊन येते. तर ही तिचा स्वभाव आहे. तर त्याच्यानंतर झाली सुवर्णाताई बरी का. ती खूप जास्ती कमेंट्स करत नाही, पण तिच्या पण कमेंट्स खूप मनाला समाधान देणाऱ्या असतात बरी का. ती एवढी छान सुरुवातीपासून मला कमेंट्स करते, समजावून सांगते. ती माझ्यापेक्षा मोठी आहे छोटी आहे मला माहीत नाही आहे, परंतु तिची कमेंट्सवरून मला वाटतं की ती माझ्यापेक्षा मोठी असावी म्हणून मला समजवण्याचा प्रयत्न करते. आणि कदाचित खूप छान स्वभाव आहे तिचा, त्यांचा सुवर्णाताईचा. आणि खूप छान पद्धतीनं कमेंट्स करत असतात. चांगल्या लोकांकडे लक्ष दे आणि वाईट लोकांकडे दुर्लक्ष कर, असेच पुढे जा वगैरे वगैरे. त्यांच्या भरपूर सुरुवातीपासून कमेंट्स असतात आणि त्या पण खूप छान आहेत. मनापासून धन्यवाद सुवर्णाताई. आता अमृताताई. आणि अमृताताई एक मला माहीत नाही आहे ती कुठे राहते काय राहते, परंतु ती सुद्धा मला लहान आहे मोठी आहे माहीत नाही. पण ना तिच्या पण कमेंट्स, अशा कमेंट्स असतात यार, खरंच मला विचार येतो की अशा विचाराच्या सुद्धा लेडीज आहेत आणि त्या माझ्या बहिणी आहेत आणि माझ्याशी जोडलेल्या आहेत. जेव्हा बी येते ती एवढी कमेंट्स करते, इतकं स्पष्ट मत असतं तिचं आणि इतकं छान समजवते ती की समोरच्याला रागच येत नाही बरी का. तिच्या कमेंटच्या माध्यमातून ती खूप छान पद्धतीनं समजवते की माणसाच्या डोक्यामध्ये ती कमेंट्स राहते आणि माणूस थोडं तरी त्याच्यातून शिकण्यासारखं असतं आणि घेतच ते माणूस त्या व्यक्तीचं. तर एक अमृता म्हणून आहे, अमृताताई मनापासून धन्यवाद. तुझ्या कमेंट्स खूप छान असतात, मी तिथे पण तुला बरेचदा बोलते, पण आज व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा बोलते. काही का असं नाही, तुमच्यासारख्या माझ्यासोबत 4 जरी लोक असले ना तरी सुद्धा खूप खूप मला बरं वाटतं. आणि तुमच्यामुळेच आज मी इथे आहे, तुमच्यामुळेच माझ्यामध्ये एवढा चेंज आहे हे तर नक्कीच तुम्हाला मान्य करावं लागेल. कारण पहिलीची राणी आणि आताच्या राणीमध्ये फरक आहे का नाही, कारण की तुमच्यामुळे मला खूप सारा सपोर्ट भेटतो, तुमच्यामुळे खूप सारा मानसिक आधार भेटतो आणि तुमच्यामुळे मी माझ्या थोडंसं तरी चेंजेस झालेले आहेत असं मला स्वतःला वैयक्तिक वाटतं बरी का. आणि त्याच्यानंतर आहे प्राचीताई बरी का. ती अमृतताईसारख्या सेम कमेंट्स करायची प्राचीताई, प्राची शिंदे म्हणून आहे आणि मुंबईची आहे ती ताई. खूप छान आहे, खूप छान पद्धतीनं मला सपोर्ट करायची
खूप छान पद्धतीनं मला कमेंटच्या माध्यमातून समजवण्याचा प्रयत्न करायची, समजवायची, समजून घ्यायची आणि माझी प्रत्येक मनस्थिती तिनं समजून घेऊन मला कमेंट्स करायची. तर जशी अमृताताई आहे ना, तशी ती सेम विचाराची आहे आणि म्हणून आम्हाला सुरुवातीला गैरसमज झाला होता की प्राचीताई मध्येच अचानक गायब झाली आणि त्याच्यानंतर अमृताताई म्हणून कमेंट्स यायला लागली. तर असं वाटायचं की आम्हाला आयडी चेंज केलेली आहे का प्राचीताईच आहे ती, कारण कमेंट सेम तशी आहे आणि मीच नाही तर ही कपिलिका ताईला सुद्धा तेच वाटायचं, म्हणून तिनं तिला कमेंट्स पण केली की तुम्ही प्राचीताई आहेत ना म्हणून. तर त्यावेळेला त्यांचा रिप्लाय आला, प्राचीताई कोण आहे मला माहीत नाही, मी प्राची नाही आहे. आणि मग आम्हाला समजलं की सेम विचारांचे आचारांचे माणसं असू शकतात. तर तशीच एक प्राचीताई पण आहे माझी आणि प्राचीताई मनापासून धन्यवाद. आत्ताच एक आठवड्यापूर्वी ती लाईव्हला पण आली होती. ती सध्या बिझी असते खूप. सगळेच लोक आता काही ना काही कारणाने बिझी झालेले आहेत, त्यामुळे एवढे टायमिंग नाही देत. पण जेव्हा त्यांना माझी आठवण येते तेव्हा ते येतात नक्कीच आणि मला थोडं तरी बोलून जातात, मला भारी वाटतं. तर प्राचीताई मनापासून धन्यवाद. तर त्याच्यानंतर परत आहे आता रिपीट ह्याच्यात कुणीतरी व्हिडिओ बघणार आणि म्हणणार तर रिपीट बोलते. हो, आदतचे मजबूर. बरोबर आहे का? आदत असते बाबा प्रत्येकाला, ते तसंच बोलतं, त्याच्यात काही चेंज करू शकत नाही. बरोबर आहे का? त्याच्यानंतर आहे बरे का, त्याच्यानंतर म्हणजे असं त्याचा नंबर एवढा लेट नाही आहे, पण मला कसं मी नावं विसरते म्हणून आधी मी सगळे दुसरे नावं घेतलेली आहेत बरे का. आणि याच्यामध्ये जर अजून कुणी राहिला असेल बरे का, याच्यामध्ये जर अजून कुणी राहिला असेल तर त्याच्याबद्दल सॉरी. परंतु सगळ्यात लहान आणि सगळ्यात डेंजर सपोर्ट करणारा व्यक्ती म्हणजेच आहे तो सचिन. बरे का, सगळ्यात कुणी कमेंट्स चुकीची केली आणि तो शांत बसलाय असा नाहीच. असा वाघ कसा धाडतो, डरकाळ्या फोडतो ना, तशा पद्धतीनं तो सुरुवातीपासून जेव्हा तर मी लाईव्ह, आता तर मी लाईव्ह घेते 1 वर्ष झाले. 2 वर्षापूर्वी मी लाईव्ह पण घेत नव्हते, तर ते 2 वर्षापूर्वी फक्त मी व्हिडिओ बनवून टाकायचे, तर त्या व्हिडिओला कमेंट्स आली ना तर हा पहिला तिथे तयार असायचा उत्तर द्यायला. बरी का, कमेंट्स बघितली आणि तो शांत बसला असा कधीच नाही. त्याच्या पद्धतीनं तो तिथे कमेंट्सला उत्तर द्यायला तयार असायचा आणि तो आज पण तसाच आहे. बरी का, तो तेव्हा पण व्हिडिओला उत्तर द्यायचा, आज पण लाईव्हला असो व्हिडिओला असो कुणीची चुकीची कमेंट दिसली की तो पहिला उत्तर द्यायला तयार असतो. आणि कंप्लीट आम्हाला 4 वर्ष होतील आता की आम्ही सोबत आहोत. म्हणजे जेवढे माझे फॅमिली मेंबर्स आहेत ना, आम्हाला 4 वर्ष होतील आता की आम्ही सोबत आहोत. आणि मी खूप डिप्रेशनमध्ये, खूप टेन्शनमध्ये होते त्यावेळेला हे लोक माझ्याशी जोडलेले आहेत बरे का. हां, भलेही नंतर आम्हाला माहिती झाली की कोण नातेवाईक आहेत, काही माहिती पडल्या, परंतु ते सांगते की जो सचिन आहे तो मला सुरुवातीपासून सपोर्ट करतो, आताही करतो. आणि तो एक व्यक्ती आहे जो मला हमेशा सपोर्ट करत असतो आणि चुकीचं कोणी बोललं की त्याला चैन नाही पडत, तो लगेच उत्तर द्यायला जातो. तर सचिनला सुद्धा मनापासून धन्यवाद. त्याला आवडणार नाहीये धन्यवाद बोललेलं आणि त्याचं नाव घेतलेलं, परंतु काय करणार, मला सवयी आहे. आता हे झाले आधीचे मेंबर्स. आता नवीन मेंबर्स ॲड झालेले, तरी पण त्यांना सुद्धा 7-8 महिने होतील, वर्ष होईल बहुतेक आता. तर सगळ्यात पहिली माझी आहे वहिनी साहेब. नमस्कार. तर सगळ्यात पहिली आहे माझी वहिनी आणि भरत दादा, जानूडी म्हणजेच माझी बहीण बरे का. आणि त्याच्यानंतर रघु आणि माझं श्रावणी बाळ बरे का. खूप छोटी आहे श्रावणी बाळ, तर खूप छोटे, परंतु ती सुद्धा म्हणजे वर्ष होईल आता सगळ्यांना. पण हे सुद्धा आलेले मेंबर्स आहेत ना माझे, खूप छान आहेत, खूप छान सपोर्ट करतात मला, खूप समजून घेतात मला. आणि मला कोणी वाईट बोललं ना की हे लोक पहिलं उत्तर द्यायला तयार असतात बरं का. हे सुद्धा जे नवीन आलेले लोक आहेत ना, हे सुद्धा पहिले उत्तर द्यायला तयार असतात माझ्यासाठी. खूप बोलतात आणि घाण कमेंट्सवाल्यांना तर पार त्यांची बँड वाजवून पाठवतात बरे का. तर श्रावणी बाळ, सचिन, रघु, वहिनी, भरत दादा, जानोडी, केवल दादा, मनापासून धन्यवाद तुमचे.
कारण तुम्ही एक माझे फॅमिली मेंबर्स आहात. आणि याच्यामध्ये एक आणखीन बरे का अमित दादा तर हे सगळे माझे फॅमिली मेंबर्स आहेत आणि माझ्यासोबत मनापासून जुळलेले आहेत आणि मला सपोर्ट करतात आणि मदतसुद्धा करण्याचा प्रयत्न करतात. व्हिडिओच्या माध्यमातून, सुपर चॅटच्या माध्यमातून, मेंबरशिपच्या माध्यमातून हे मला मदत करण्याचा प्रयत्न करतात. तर मनापासून धन्यवाद तुमच्या सर्वांचे. आणि जर कुणाचं नाव सुटले बी असेल बरं का, कुणाचं नाव माझ्याकडून सुटले बी असेल तर सॉरी, समजून घ्या. सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही होत किंवा आठवणीत नाही राहत. आणि सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आणि खास करून मला ना माझ्या स्पेशल भावाला धन्यवाद म्हणायला खूप आवडेल, जसा की रघु. बरं का, हां, सुरुवात आमची थोडीशी भांडणापासून झाली, पण आता एवढं घट्ट नातं झाले ना की मी सांगू नाही शकत. जी एक कमी होती ना मला भावाची, छोट्या भावाची, बरी का, मोठ्या भावाची तर माझे भरत दादा पूर्ण करतातच, पण छोट्या भावाची जी कमी होती ना ती रघुच्या माध्यमातून पुरी झालेली आहे. आणि जो माझ्यासाठी उभं राहिला, जो माझ्यासाठी बोलायला तयार राहिला, आणि खूप छान मुलगा आहे आणि खूप प्रेमळ पण आहे. हा, रागिष्ट थोडा आहे, पण कसं असतात, ज्याला राग येतो ना त्याच्या मनामध्ये घाण नसते. ते रे का, मला माझ्या स्वतःवरून सांगते, जो रागिष्ट व्यक्ती असतात ना त्यांच्यासोबत राहिलेलं बरं, त्यांच्यासोबत मैत्री केलेली बरी. कारण ना ते बोलतात फडफड, पण मनामध्ये घाण ठेवत नाहीत. आणि म्हणजे बघ, प्लॅनिंग फ्लटिंग असलं काही करत नाहीत कुणाविरुद्ध. ते जे काय आहे ते समोरासमोर भिडतात, बरोबर का. परंतु जे गोड बोलणार असतात ना, गोड बोलणारे हे लोक आहेत ना, समोर तर गोड बोलतात पण पाठीमागे ना षड्यंत्र रचत असतात आणि पाठीमागे काहीतरी गेम करतात. तर अशा लोकांपासून लांब राहिलेलं बरं. आणि असेच काहीशी लोक मी लांब केलेले आहेत. तर हे आहे सगळी माझी फॅमिली मेंबर्स आणि मनापासून सर्वांचे धन्यवाद. त्यातल्या त्यात सगळ्यात जास्ती सपोर्ट करणारी माझी वहिनी आहे, जी मला प्रत्येक गोष्टीमध्ये जास्ती सपोर्ट करते सध्या, बरे का. म्हणजे त्या आल्यापासून आतापर्यंत मला ना समजून घेण्याचं जास्ती काम करतात. मी चिडले तरी सुद्धा ते बऱ्याचदा रिॲक्ट होत नाही, आणि जर झाल्या तर मग कुणालाच ऐकत नाहीत. परंतु तरी सुद्धा त्या मला कधीही दुखवत नाहीत, बरे का. आणि मला कधी त्या म्हणजे असं ही करण्याचा प्रयत्न करत नाहीत की नणंदबाई करून बोलतात. आणि जी माझी एवढ्या वर्षाची कमी होती ना नणंदबाईची, ती माझी वहिनी कंप्लीट करते. आणि कुणाची नजर लागायला नको. माझी फॅमिली मेंबर्स माझ्यासोबत असेच राहायला पाहिजेत, बस. मला बाकी काही नको आहे कुणाकडून. तुम्ही आहात ना माझ्यासोबत, हेच माझ्यासाठी खूप आहे. तर सगळ्यांना परत एकदा मनापासून धन्यवाद. आय लव्ह यू ऑल. सर्वांसाठी लिटल हट. तर चला, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या. बाय.